एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा राज्य शासनाने सतत 5 वेळा रद्द केल्याने महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केले होते। त्यातच अमरावती शहरात पंचवटी चौकात विद्यार्थ्यांनी चक्काजाम आंदोलन करून आक्रोश व्यक्त करण्यात आला होता। त्यांच्या आंदोलनात माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडेसह भाजपा नगरसेवकासह अनेक पदाधिकारीही सहभागी झाले होते। मात्र याच आंदोलन दरम्यान गाडगेनगर पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांची डॉक्टर बोंडे यांच्यासोबत चांगलाच वाद निर्माण झाला। पोलीस निरीक्षक चोरमले यांनी तात्काळ अनेक विद्यार्थ्यांसह भाजपा पदाधिकाऱ्यांना तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस आयुक्तालयात नेण्यात आले। याची माहिती होताच भाजपा पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तालयात धाव घेतली। त्यानंतर पोलिसांनी कोणावरच गुन्हे दाखल न करता सर्व विद्यार्थ्यांसह भाजपा पदाधिकाऱ्यांना सोडण्यात आले। मात्र कारवाई करणार नाही असं सांगितल्यावर सुद्धा तब्बल 48 तासानंतर पोलिसांनी माजी मंत्री डॉक्टर बोंडे यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले। या विरुद्ध पुन्हा आता पोलीस निरीक्षक चोरमले यांच्या विरुद्ध सोमवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांना निवेदन देण्यात आले। दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। 48 तासानंतर गुन्हे दाखल करण्यामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। यावेळी भाजपा शहर अध्यक्ष किरण पातुरकर, नगरसेवक प्रणित सोनी, बादल कुलकर्णी, भाजपा महिला अध्यक्षा निवेदिता चौधरी, नगरसेविका सुरेखा लुंगारेसह अनेक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते। याबाबत चौकशी करण्याचे आश्वासन पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहे। एमपीएससीच्या मुलांनी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे उत्स्फूर्त आंदोलन अमरावतीत केलं। पंचवटी चौक जाम केला होता। त्यावेळी तिथे भारतीय जनता युवा मोर्चाचे 2 कार्यकर्ते, आमचे युवा मोर्चाचे शहराचे अध्यक्ष प्रणित सोनी आणि बादल कुलकर्णी उपस्थित होते। त्या दोघांनीही पोलिसांना पूर्ण सहकार्य केलं आणि मुलांना समजवण्याचा प्रयत्न केला की आपण कलेक्टरकडे जाऊ, निवेदन देऊ, तुम्ही काही रस्ता जाम करू नका, आणि पोलिसांना सहकार्यसुद्धा केलं। तर तितक्यात आमचे भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि माजी पालकमंत्री, माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर अनिल बोंडे तिथे पोहोचले आणि त्यांनी त्या सगळी परिस्थिती बघून चोरमले जे इन्स्पेक्टर आहेत गाडगेनगर पोलीस स्टेशनचे, त्यांना म्हटलं की मुलांना आणि मुलींना एकाच व्हॅनमध्ये कोंबवू नका आणि अशा पद्धतीने कोंबण्याची गरज नाही आहे, तर त्यांना जरा शांतपणे घ्या आणि त्यांना म्हणजे त्या समजवण्याचा प्रयत्न केला। पण त्यावेळी ठाणेदार PI चोरमले हे अतिशय ॲग्रेसिव्ह होते आणि त्यांनी डॉक्टर बोंडे जे अतिशय सन्माननीय आहे, भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राचे नेते आहेत, त्यांना शिव्या दिल्या कुत्रा म्हणून, आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या मुलांना आणि डॉक्टर बोंडे यांना डिटेन करून इथे CPच्या ऑफिसला आणलं। आम्हाला ही बातमी कळल्यानंतर मी ग्रामीणच्या अध्यक्षा निवेदिताताई आम्ही सगळेजण इथे पोहोचलो आणि CP मॅडमशी आणि सर्वांशी आमचं जे बोलणं झालं त्यानुसार असं ठरलं की त्या मुलांना MPSCच्या मुलांवर कोणतेही केसेस दाखल होणार नाही, डॉक्टर बोंडे आणि बाकीच्या सगळ्यांवर कोणतेही केसेस दाखल होणार नाही आणि त्यांना बाकायदा सोडून देण्यात आलं। 2 दिवसानंतर 48 तास झाल्यानंतर 5 जणांवर केसेस दाखल केल्या। डॉक्टर बोंडे, आमच्या ग्रामीणच्या अध्यक्ष निवेदिताताई चौधरी, जिल्हा परिषदचे आमचे गटनेते प्रवीण तायडे, प्रणित सोनी आणि बादल कुलकर्णी या 5 जणांवर केसेस दाखल केल्या। त्यापैकी निवेदिताताई आणि प्रवीण तायडे हे दोघेही जण त्या आंदोलनाच्या ठिकाणी नव्हते, ते तर CPच्या ऑफिसला आले होते, त्यामुळे त्यांचा आंदोलनाशी, तिथल्या मारामारीशी, तिथल्या कशाची काही संबंध नाही, तरी त्यांच्यावर केसेस दाखल झाल्या। प्रणित सोनी आणि बादल कुलकर्णींनी तर पूर्ण सहकार्य केलं तरी त्यांच्यावर केसेस दाखल केल्या आणि बोंडे साहेबांनी सुद्धा फक्त एवढं म्हटलं की बा तुम्ही मुलींना आणि मुलांना एकत्र कसं बसवतात, तरी त्यांच्यावर केसेस दाखल केल्या। या 5 जणांवर राजकीय सुडबुद्धीने केसेस दाखल करण्यात आल्या असा भारतीय जनता पार्टीचा आरोप आहे आणि जाणून बुजून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्स्फूर्त आंदोलन झालं असताना अमरावतीत जे काही घडलं ते त्या उत्स्फूर्त आंदोलनाचा भाग होता। त्याच्यात भारतीय जनता पार्टीचा काही रोल नव्हता आणि आमच्या नेत्यांचाही रोल नव्हता। त्यामुळे आमची मागणी आहे की या 5 जणांवरच्या केसेस बिनशर्त वापस घेतल्या पाहिजे आणि जे चोरमले, ज्यांना अधिकार नाही आहे, ज्यांनी त्या मुलींवर लाठीचार्ज केला MPSCच्या, त्या मुलींना जो लाठीचार्ज झाला त्यासाठी चोरमले यांना निलंबित करावं अशा प्रकारची भारतीय जनता पार्टीची अमरावती शहराची आणि अमरावती जिल्हा मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण होईपर्यंत आम्ही आंदोलन करू, माघार घेणार नाही।
आम्ही इथे CP ऑफिसला वरिष्ठ अधिकारी आणि चोरमले यांच्याशी बोलत होतो. त्यावेळी चोरमलेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आता कोणावरही गुन्हे दाखल होणार नाही, आम्ही तुम्हाला सगळ्यांना सोडतो आहे. मी स्वतः चोरमलेंशी या संबंधात बोललो होतो आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही आता लक्षात आलं की सगळं चुकीचं झालं म्हणून तुम्ही सोडताय. ते म्हणे नाही, आम्ही सगळ्यांना सोडतो आहे. परंतु 48 तासानंतर गुन्हे दाखल होणे आणि अशा पद्धतीचे खोटे गुन्हे दाखल होणे हे सर्व राजकीय सुडबुद्धीने आहे आणि वर शासनातून कोणत्या ना कोणत्या मंत्र्यांनी म्हणा किंवा कोणी हस्तक्षेप केल्यामुळे गुन्हे दाखल झालेले आहेत. हा सर्व राजकीय विषय आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर सुडबुद्धीने राजकीय हस्तक्षेप करून गुन्हे दाखल झालेले आहेत. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.